ही बघा मित्रांनो, हे माझी थार रॉक्स. जेव्हापासून गाडी नवीन घेतली, आता 2 महिने झाली गाडी घेऊन माझी. ठीक आहे, गाडीमध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काय काम आहे. गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम देते गाडी. आता बघा, हा नवीन प्रॉब्लेम, सनरूफच ओपन होत नाही गाडीचा. आता आवाज यायला लागला. स्टॉप झाला सनरूफ. सनरूफ ओपनच होत नाही याच्या पुढं. याच्या पुढं सनरूफ ओपनच होत नाही. हा लास्ट, हा बघा, आता एवढाच. आता हा बंद होतो बस. ह्याला काय प्रत्येक वेळेला काय नाही गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. आता बघा, गाडी चालली फक्त 4200, बरोबर. एवढी गाडी, काहीच गाडी चालली नाही अजून, आणि 2 महिने जवळजवळ झालेत गाडीला, पण तरी पण काही नाही काही प्रॉब्लेम आहे गाडीला. सनरूफचा काय करू समजत नाही. आता मला सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जायला गाडी. काय आता करू समजत नाही. आता सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन चाललो आहे. मला वाटते ना, महिंद्राची गाडी, माझी पण मित्राची एक दुसरी गाडी आहे, ती पण त्याच्यामध्ये पण एक्सिव्हमध्ये काय नाही काय प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे दुसरी पण गाडी आहे, पण तिला कधीच काय प्रॉब्लेम नाही आला अजूनपर्यंत. ही महिंद्राची गाडी घेतल्यावर मला सर्वजण बोलतात काय नाही काय प्रॉब्लेम येतो आहे. त्या दिवशी पण मी गाडी रस्त्यावर उभी ठेवली, मला वाटते जिमला जाण्यासाठी. रस्त्यावर गाडी उभी ठेवली आणि जिम म्हणून आलो मी 1 तासानंतर, आणि गाडी चालू करतो, गाडी चालूच नाही होत. 10 मिनटं गेले, गाडी चालू 2-3 स्टार्टरमध्ये नाही होत. मग मी कस्टमर केअरला फोन लावला. त्यांनी सांगितलं की गाडी तिथे येऊन आम्हाला व्हिजिट करायला लागेल. नंतर 15-20 मिनटं थांबून मी परत स्टार्टर मारला आणि गाडी अचानक चालू झाली. काय ज्या आईला प्रॉब्लेमच काही समजत नाही. त्यामुळे बघूया, मी आता सर्व्हिस सेंटरला घेऊन चाललो आहे, बघूया. मित्रांनो, आता भीती वाटायला लागली मला गाडी बाहेर काढायला. कारण जर सनरूफ जर ओपन केली मी चुकून, आणि ती जर बंद नाही झाली, तर मी गाडी बाहेर काढू शकत नाही. आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत.